नक्कीच अतुल मोरे वय वर्ष 52. मगाशी आपण शिवाजी उत्तेकर सुद्धा बघितले आणि त्या अपोजिट टीममध्ये खेळतायत सुद्धा. हे 50+ वाले खेळाडू सुद्धा एक दाखवून देत आहेत. ठीक आहे ना, खेळामध्ये कूटनीती सुद्धा चालते. त्यामुळे मंकी विकेट घेणं ही काही वेगळी पद्धत नाही आहे, क्रिकेटचीच पद्धत आहे. महादेवजी डी झोन मध्ये एक धाव. नक्कीच सर, मला वाटतं हा 50+ खेळाडू अजय जाधव, मला वाटतं तिकडं अजय जाधवचा इशारा आला की आमच्या फळीमधला हा खेळाडू आहे आणि हे मंकी विकेट्स काढणे किंवा ह्या पद्धतीचं चांगलं त्याचं क्रिकेट आम्हाला आज कित्येक वर्ष आम्ही पाहतोय. अजय जाधव मात्र तिकडं सांगतात आम्हाला. आणि आता मात्र चेंडूला स्वॅप केलाय. चेंडू मात्र जातोय झंझण करत डी झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावेने मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 16. अप्रतिम शॉट होता. तेवढा ताकदीचा आणि चांगला शॉट पाहायला मिळाला कुणालकडून. कुणाल उतेकर, केडी उतेकर यांचे चिरंजीव, आमचे बंधू केडी उतेकर यांचा पुन्हा एकदा चेंडूला मात्र दिलाय भिरकावून. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा डी झोन मध्ये. बॉल मात्र चेंडू मात्र वरती अडकलाय. चेंडू द्यायचा मैदानामध्ये. स्वयंसेवक तो बॉल चेंडू काढायचा प्रयत्न करायचा, चेंडू निघेल याचा प्रयत्न करायचा आहे. हॅलो, नक्कीच महादेवजी स्लो गोलंदाज आणि तो शॉर्ट पिच चेंडू, त्यामुळे थोडेसे दुहेरी धावांसाठी थोडं सुद्धा मदत होऊ शकते. आणि 2 चांगले फलंदाज आहेत ओंकार संघाचे जे मैदानात आहेत आणि नक्कीच चांगली फटकेबाजी करायला अजूनही चान्स आहे. 3 चेंडू आहेत, 3 गडी बाद 18. पुन्हा एकदा चेंडूला दिलाय भिरकावून. आता मात्र जज करेल. ओ तेवढंच चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतंय. आणि कुणाल बॅक टू पाहिलं. मनीष सालके यांच्याकडून एक नेत्रदीपाशी कॅच पाहायला मिळाली. अभिनंदन मनीष साळके. मनीष साळके एक चांगला खेळाडू या साखर जांभलोडी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राज पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम फटका. हो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जिथे एक धाव होती, मला वाटतं थोडस जर डायरेक्ट थ्रो होता तर गडी बाद झाला असता, परंतु 2 धावा त्या पूर्ण केल्या. या 2 धावेने मात्र धावसंख्या होते ती 20. धावा. अप्रतिम. आणि शेवटचा चेंडू असेल अतुल यांचा. आणि चेंडूला मात्र दिला डायरेक्ट डी झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या होते 22 आणि जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला तोपर्यंत आपण जाऊया चिठ्ठीचा कार्यक्रम करूया. या 4ही संघाच्या संगणकाने यायचं. मुसार चांदेवाडी संघाचे कर्णधार, मुसार चांदेवाडीचे प्रतिनिधी आणि साखर जांभवाडी पालेवाडी. आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आहेत का? ओके, आपण चिठ्ठ्या इथे केलेल्या आहेत. ओके, मुसारचा प्रतिनिधी रोहित उतेकर आणि साखरगावचे पण प्रतिनिधी रोहित उतेकर ओमकारचे इथं आहेत. आपण चिठ्ठ्या उडवूया आणि चिठ्ठी उडवलेली चिठ्ठी ही काढेल इथं
वेदिका पवार, वेदिका पवार वरती यायचं स्टेजवरती. विलास पवार यांची सुपुत्री डॉली वेदिका पवार, एक चिठ्ठी याच्यातली उचलायची आहे. रोहित उतेकर यांनी सांगितलं होतं मदन आलेत, या चिठ्ठी उडवतील आणि एक चिठ्ठी घ्यायची याच्यातली. वेदिका एक चिठ्ठी उचलेल. डॉली विलास पवार यांची सुपुत्री आहे. व्हेरी गुड. आणि ही चिठ्ठी मला वाटतं सुहास पवार वाचून दाखवतील. गुड नेम आणि लकी ड्रॉ कोण असेल? मुसार चांदेवाडे. क्या बात आहे, यालाच म्हणतात नशीब. आणि हे नशीब असंच फळफळत असतं. सातत्याने आई चंडिका माता त्यांच्या पाठीशी उभी राहते आणि वारंवार याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. मुसार चांदेवाडे पुन्हा एकदा. आणि आपण जाऊया आता मैदानाकडे. आई चंडिका माताचं सातत्याने पाठीशी उभं राहणं हे मुसार चांदेवाडीच्या माध्यमातून दिसून येत आहे. काय नशीब असेल आई झोलाई मातेच्या माध्यमातून, काय नशीब असेल. मुसार चांदेवाडी पुन्हा एकदा चिठ्ठीमध्ये येते आणि वरती सेमीफायनल मध्ये दाखल होते. या उपालेवाडी बरोबर या संघामध्ये जो विजेता संघ असेल तो उपालेवाडी बरोबर खेळेल यानंतरचा राऊंड. अभिनंदन मुसार चांदेवाडी. मदन चांदे, अगदी खरोखरच कौतुक केलं पाहिजे तुमचं. चला जाऊया मैदानाकडे. हॅलो, नक्कीच नक्कीच या ठिकाणी सामना तर सुरू होईलच. तोपर्यंत आपण एक सुंदर अनाउन्समेंट करतोय, ते म्हणजेच श्री साईधाम सेवा समिती धामणन पायरवाडी तालुका खेड रत्नागिरी यांच्या वतीने एक सुंदर दिनदर्शिका आणि कॅलेंडरला आपल्याला देण्यात आले. त्यांचं असं मत होतं की जे आयोजक आहेत, जे व्यासपीठावर विराजमान आहेत किंवा समस्त 15 गावामधील जे आपले नातेसंबंध असतील त्यांच्याकडे हे पब्लिश व्हावं, त्यांच्या घराघरापर्यंत पोचावं. सो थँक्यू सो मच श्री साईधाम सेवा समिती, धन्यवाद. दरम्यान पाहिलं तर ऑफ साईडला लेग साईडला तटवलेला चेंडू डी झोनमध्ये जातोय. जर पाहिलं तर लकी ड्रॉमध्ये उसाड चांदेवाडी संघ पुढे सरकलाय आणि त्यानंतर मात्र आता आपण मॅच पाहतोय ती म्हणजे साखर जांभूवाडी विरुद्ध ओमकार मित्रांनो चोरवणे वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. तो प्रथम बॅकफुटला गेला, ऑफ साईडला कट केला. पॉईंट रिजनमध्ये डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळतील. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं होतं ते म्हणजेच 23 धावांचं आव्हान ठेवलं होतं टीम साखर या संघासमोर. आणि यावेळी मात्र एक सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना. या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सन्माननीय राजकुमार पवार सर या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं स्वागत. या मात्र काही काळ हवेत चेंडू होता आणि तो झेल टिपण्याची संधी. ओ माय गॉड, ओ माय गॉड, व्हॉट अ क्रिकेट. टाळ्या होत आहेत, गजर होतोय आणि एकच जल्लोष होतोय. काय क्रिकेट पाहायला मिळतं मित्रांनो. ऑन साईडला झेल उडाला, एक हलकासा प्लेट करण्याची संधी होती, प्रयत्न केला होता, तो झेल निसटला, तो फिल्डर पडला आणि तो बॉल डिरेक्ट हिट केला नॉन सेकंडला धावचीत. सागर उतेकर, कौतुक करावं तेवढं कमी आहे, उत्कृष्ट फिल्डिंग. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट कधी हार नाही मानायची. झेल सुटला काही गम नाही, परंतु माझ्या संघाला माझ्या 100% देणे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. व्हेरी गुड बाय सागर. तर पहिला गडी बाद झालाय महेश सकपाळ, हा देखील मोठा खेळाडू आहे. 0 या आकड्यांवरती बाद झालाय. नवीन आलेला फलंदाज श्रवण राजमाने, आमचे अनिल शेठ राजमाने यांचे चिरंजीव. आणि गोलंदाजी मार्कवरती प्रथम. शफल झाले, ऑन साईडला पुल केलाय, सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जातो डी झोन मध्ये 2 धावांसाठी.
धावसंख्या पुढे सरकते फलकावरती, ते म्हणजेच 5 या आकड्यांवरती. या मॅचच्या दरम्यान, या स्पर्धेच्या दरम्यान जर कौतुक करावं असं वाटतंय ते म्हणजे एक 3-4 नावं आहेत महादेव सर ज्यांचा नामोल्लेख करणं खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे तेजस उतेकर उत्कृष्ट पंच, गेले 2 दिवस काम करतायत. एका बाजूला नितीन सकपाळ, बॉल द्यायचा आहे, बॉल द्या, बॉल. स्वयंसेवक आपल्या मंडळाचे तैनात ठेवा. अजून काही सामन्यांचा खेळ शिल्लक आहे, तर आपलं तटस्थ भूमिका या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. नवीन बॉल त्या ठिकाणी यूज करण्यासाठी दिले जात आहेत, तर जुने बॉल लगेच कलेक्ट करा आणि येथे जमा करा. सूरज वेवणे आपले स्वयंसेवक मला वाटतं पुन्हा एकदा सगळे इकडे तिकडे सरकलेत. सूरज वेवणे स्वयंसेवक जरा बाउंड्री लाईनवरती पाठवा. स्टेजच्या पाठीमागे ज्या बॅनर जवळ स्वयंसेवक आहेत त्यांनी जरा एक साईडला जरा थोडं इकडे तिकडे सरकायचं. एका जागेवरती सगळ्यांनी उभं राहू नका. स्टेजच्या पाठीमागे नक्कीच जर पाहिलं ना तर आपण मगाशी सांगत होतो की काही 2-3 नावं आहेत. त्याप्रमाणे नितीन सकपाळ सर गेले 2 दिवस स्कोररमधून आहेत. सदानंद सर आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांनी स्कोररची भूमिका बजावली, त्या आधी सर्व मान्यवरांचं मित्रांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्रथम तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा. यावर मात्र उडवलाय, पाहायचंय काय होतंय. स्कायर 1 आहे आणि चेंडू सीमा रेखा पार, षटकार. 6 धावा, 6 धावा जोडल्या तर धावसंख्या पुढे सरकते 11 वरती. 13 चेंडू 12 धावांची गरज. महादेव सर, एका बाजूला चोरवणे गावचा आवाज तर दुसऱ्या बाजूला साखर गावचा आवाज. नक्कीच सर मला वाटतं हा जबरदस्त एक आत्मविश्वास भरलेला षटकार होता, ज्याला मला वाटतं फ्रंट फुटवरचा अजिबात वापर नाही केला. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, मला वाटतं फुटवरचा अजिबात वापर नाही केला आणि जाग्यावर त्याने षटकार ठोकला होता. षटक समाप्तीची घोषणा होते. मला वाटतं धावसंख्या होते 11. आता मात्र 12 चेंडू 12 धावांची समीकरण असेल. नक्कीच महादेव सर, याच मॅचमध्ये अजूनही पकड लूज ठेवणं खूप चुकीचं ठरेल, कारण का ही मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने आहे. इथे जर एखादा मोठा विकेट जातो तर नक्कीच 101% कमबॅक केलं जाईल चोरवणे टीमकडून. नक्कीच सर, तेवढंसं थोडंसं मला वाटतं पोटेन्शियल, थोडीशी ताकद, थोडंसं नियोजन संयोजन करावं लागेल आणि तेवढा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. यानंतरचे जे षटक असेल तो निर्णायक षटक असेल आणि मला वाटतं ह्या षटकामध्ये आपल्याला थोडंसं क्लिअर होईल की सामना कुठल्या दिशेला झुकतोय. आणि लेफ्ट हँड बॅट्समन मला वाटतं आता आलाय श्रवण. तर नक्कीच पाहिलं तर एक हा देखील लास्ट ओव्हर आपण सर्वांना लक्षात देऊ इच्छितो. लास्ट मॅचची रोहनची ओव्हर, काय अप्रतिम गोलंदाजी, अगदी भेदक गोलंदाजी आणि तोच रोहन. राईट आर्म राऊंड विकेट मारा. पुन्हा एकदा श्रवण समोर आलाय. बॅक फुटला गेले, ऑन साईडला तटवलेला चेंडू, चेंडू खाली फिल्डर आहे. एक धाव घेतले, एका धाव्यावरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या पुढे सरकते 12 वरती. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. एव्हरेजली जावं लागेल, पाहावं लागेल या संघामध्ये विजयश्री कोणाच्या दिशेने झुकतोय आणि नेक्स्ट मॅच कोण पुढे जात आहे. या सामन्यामध्ये विजय संघाचा खेळेल पालिवाडी सोबत. पुन्हा एकदा रोहन तयार, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. ऑन साईडला फ्लिक केलाय, चेंडू येतोय डी झोनच्या दिशेने, ट्रॅव्हल होतोय विथ द कार्पेट. 1 धावासाठी पंच योगेश जाधव आम्हाला खुणा देत आहेत की ही एकच धाव आहे. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इथे मात्र उत्कंठा शिगेला लागलेली आहे दोन्ही संघाच्या प्रेक्षकांची, क्रीडा रसिकांची आणि त्यांच्या सपोर्टर्सची. नक्कीच या ठिकाणी श्री साईधाम सेवा समितीच्या वतीने सर्वांना कॅलेंडर देखील देण्यात आले. थँक्यू सो मच. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, झेल. ओ माय गॉड, क्या हो रहा है भैया. जवळजवळ 2 वेळा या ठिकाणी जीवदान मिळतंय, परंतु अटेम्प्ट मात्र पूर्णपणे केला होता कुणाल उतेकर यांनी. शेवटच्या क्षणाला बॉल निसटला आणि आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकतोय. निराश असतील नक्कीच, कारण का या विकेटचं महत्त्व काय आहे, कारण का ही विकेटच महत्त्वाची आहे म्हणजे मॅच महत्त्वाची आहे. नक्कीच सर, मला वाटतं कॅच होणं गरजेचं होतं, पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने 100% प्रयत्न केला कुणाल उतेकर यांनी. दरम्यान पुढचा चेंडू, ओ हो, चेंडू मात्र जातो डी झोन मध्ये.
धावसंख्या होते 15-16. नक्कीच आता जी एज होती आणि रोहन देखील निराश, आपण पाहतोय स्क्रीनवरती प्रत्येक विकेट आणि प्रत्येक कॅच किती इम्पॉर्टंट आहे ना, ते एखाद्या गोलंदाजालाच माहिती असतं. कारण का आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी गोलंदाजी करत असतात आणि कुठेतरी फिल्डिंगच्या माध्यमातून चुका झाल्या की मात्र निराशा समोर येते. पुन्हा एकदा रोहन बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र झेल टिपला गेलाय, गडी बाद होतोय. पंच एकदा डिसिजन आम्हाला सांगायचा आहे काय आहे तो. नाही ते या ठिकाणी मला वाटतं कॅच क्लिअर आहे का डिक्लेअरमध्ये गेले ते रिचेक केलं जाईल का, पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. यस, नक्कीच पंचांनी मला वाटतं थर्ड अंपायरकडे धाव घेतली आहे आणि खूप क्रुशियल डिसिजन आहे या क्षणाला, तो म्हणजेच पाण्याची सोय करायची. स्वयंसेवक एखादा प्रतिनिधी पाणी घेऊन पाठवा. या ठिकाणी बघा रोहनचा विकेट आहे महत्त्वाचा आणि हा झेल कंप्लीट झाला आहे, परंतु प्रशांतचा पाय त्या घोषी क्षेत्राच्या दिशेने गेलाय का ते रिचेक केलं जात आहे. ओके, झाडाला लागलाय का ते चेक केलं जाते का. हॅलो, डिक्लेअरच आहे ना. नवीन सेल टाका, तेच मी म्हणतोय, कारण ही बॅटरी सारखी लो दाखवते. हॅलो, आत्ताचा चेंडू हा लिगल चेंडू असेल, त्यामध्ये आउटही नाहीये आणि धावही नाहीये.
लिगल चेंडू असेल, झाडाला चेंडू टच झाला होता, त्याच्यामुळे हा कॅचही धरला, आउटही धरला जाणार नाही आणि रनही काउंट केला जाणार नाही. थर्ड अंपायर डिसिजन अजय जाधव आणि अविनाश चव्हाण. निर्णय मात्र दोन्ही टीमच्या बाजूने दिलाय आणि आता मात्र 7 चेंडू 7 धावांची गरज असेल. सात चेंडू 7 धावांची गरज असेल. श्रवण, अप्रतिम फटका, चेंडू मात्र जातोय झंझण करत आणि तेवढंच उत्कृष्ट शतरक्षण पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं 2 धावा त्या पूर्ण करतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे बदलते, धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्येवरती. आता मात्र 6 चेंडू आणि निर्णायक 5 धावांची गरज आहे. रोहितजी, काय सांगाल, कुठल्या दिशेने आता संघ चाललाय आणि काय वाटतं तुम्हाला, प्रेडिक्शन करा की हा संघ कोण विजय होईल. नक्कीच सर, जर तुम्ही असं बोलू शकाल की तुम्ही तुमच्या संघाच्या बाजूने बोलताय, परंतु मला तरी या क्षणाला कुठेतरी थोडं एक 10% एक्स्ट्रा बोलू शकतो. टीम साखर पुढे दिसते, परंतु हा खेळ आहे. या जे 6 चेंडू आहेत, पहिले 2 ते 3 चेंडू जर टफ पडले ना तर मॅचमध्ये मात्र काही होऊ शकतं. पहिल्या 2 चेंडूवरती गेम आहे सर. नक्कीच सर, मला वाटतं आता हा जो ह्या चेंडूवरती आपल्याला 2 ते 3 चेंडूवरती समजेल की सामना कुठल्या दिशेला झुकतोय. परंतु तेवढ्या चांगल्या ताकदीचे तुल्यबल फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि हा जर एक षटकार, एक लिगल डिलिव्हरी, एक चांगली डिलिव्हरी जर पडली, एक षटकार आला तर मला वाटतं पारड हे साखर जांभळवाडी संघाकडे झुकू शकतं आणि 100% देण्याचा प्रयत्न करतील साखर जांभळवाडी संघ. नक्कीच पाहणं गरजेचं आहे या मॅचचा मानकरी कोण होतोय ते, म्हणजेच 5 चेंडू आणि 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघा मित्रांनो, हा क्रिकेट आहे, श्री कालिका माता चषक 2026 आणि या मॅचमध्ये काल देखील अप्रतिम अतितटीच्या मॅचेस झाल्या आणि आज पण बघा प्रत्येक मॅच एकदम फाईटफुल होते आणि एकदम रोमांचक मॅच होत आहेत. लास्ट मॅच आपण पाहिली मुसाड चांदेवाडी आणि वावे जांभूवाडी. आता आपण ही मॅच बघतोय, अपकमिंग मॅच याच्यापेक्षा जर डेंजर असणार आहेत. तरी प्रेक्षकांनी मात्र या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे, ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, स्टेप आउट केलाय आणि क्या बात आहे, झेल टिपलाय, गडी बाद होतोय. महादेव सर, मी तेच सांगितलं होतं, या ठिकाणी बघा लास्ट मॅच तुम्ही अभ्यास करा, चांगला खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, आता पण तेच होतंय. रोहन चव्हाण नॉन स्ट्राईक एंडला आहे, स्ट्राईकला एज लागून विकेट गेलाय. अजूनही 2 चेंडू जर भारी पडले तर चोरवणे कमबॅक आहे. नक्कीच थोडीशी स्ट्रॅटेजी करावी लागेल की स्ट्राईक नॉन स्ट्राईकला रोहनला जेवढा ठेवता येईल तेवढा प्रयत्न करावा लागेल आणि हे जर प्रयत्न अजून 2 ते 3 चेंडू झाली तर मात्र टफ होऊ शकते ही मॅच आणि ह्या मॅचमध्ये तेवढी ताकद आणि सर्वस्व लावावं लागेल ओमकार संघाला आणि त्याचा 100% पूर्ण प्रयत्न करत आहे ओमकार संघ. आणि आता मात्र स्ट्राईकला जो आलाय प्रथमेश आणि रोहन मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला रोहन आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे ओमकार संघ. आणि दरम्यान पुढचा चेंडू पाहूया प्रथमेश काय करतोय आणि मात्र चेंडूला दिलाय भिरकावून डी झोन मध्ये 2 धावांसाठी. या ठिकाणी चंद्रकांत उतेकर, आमच्या साखर चौकीचेवाडीचे सन्माननीय खजिनदार, तुम्हाला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. चंद्रकांतजी उतेकर आणि सूरज रेवणे यांची भेट घ्यायची. त्याचप्रमाणे पाली उपालीवाडीचे कॅप्टन, आपण देखील टॉससाठी यायचं आहे व्यासपीठावरती. महेंद्र सर. नक्कीच सर, मला वाटतं या 2 धाव्याने मात्र धावसंख्या बदलते, धावसंख्या होते 20 या आकड्यावरती पोहोचते. आता मात्र चेंडू असतील 4 आणि धावा असतील 3 जिंकण्यासाठी. 4 चेंडू 3 धावा, एक मोठा खेळाडू, 2 मोठे खेळाडू आपण मैदानामध्ये बघताय. एक साईडला मात्र आहे रोहन आणि प्रथमेश. अप्रतिम गोलंदाजी, एक मात्र निर्धाव चेंडू काढलाय. या चेंडूची किंमत खरोखरच या या स्वयंभू नागेश्वर आपल्या ओमकार संघाला दिसते आणि हा संघ मोठा आहे आणि लक्षात घ्या प्रत्येक चेंडूवरती आपण एक 100% देतोय, याचं समाधान. हारलो तरी गम नाही आणि पण 100% देण्याचा प्रयत्न करतोय आपण. नक्कीच एकदा याला गाड एकदा त्याला गाड.
असं चित्र, जत्रा आहे ही जत्रा, 15 गावची जत्रा तर येतेच आहे, परंतु आता क्रिकेटची जत्रा पण या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा खूप कौतुक राज आणि दोन्ही टीमचे खेळाडू. स्टेप आउट केलं, माय गॉड, चेंडू विरकावून दिला, सीमा रेखा पार, 6 धावा षटकार. विजयी संघ साखर जामवाडी, विजय संघाचं अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे टीम ओमकार मित्रमंडळ चोरवणे त्यांचे देखील पुढील होणाऱ्या मॅचसाठी शुभेच्छा. तुम्ही देखील खूप चांगला खेळ खेळात. फाईट करणं खूप गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस तरी यश मिळणार. यातून आपण खूप चांगलं क्रिकेट उपस्थित प्रेक्षकांना दाखवलात. गुड लक आणि शुभेच्छा. पालू उपालवाडीचे कर्णधार आणि साखर जांभळवाडीचे कर्णधार, आपण जरा टॉस का बॉक्समध्ये यायचं. राजकुमार पवार सर, आपण व्यासपीठाकडे यायचंय. आणि आमचे रणजित दादा उतेकर यांनी पारितोषिक देखील लावले. विकी आणि रोहनला 100 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे, ते नंतर तुम्ही घेऊन जा. शंकर उतेकर साहेब या ठिकाणी आमचे हजर आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याचप्रमाणे राजकुमार पवार सर आलेले आहेत या ठिकाणी. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या टीम चोरवण्यासाठी प्लीज. खूपच सुरेख खेळ झाला, चांगली मॅच झाली, पाहण्याजोगी मॅच. मी विनंती करेन की राजकुमार पवार सर यांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. राजकुमार पवार सर, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेमध्ये आलात, स्पर्धेची शोभा वाढवल्यात, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. आणि त्याचप्रमाणे तेजस सर, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एकदा चेक करा कोणाला जातोय. चला टॉससाठी येऊया आपण. पालू उपालवाडी आणि साखर जांभळवाडी. मला वाटतं पवार, राजकुमार पवार आमच्या मामा यांना मी विनंती करतो आपण टॉस सोडवायचा. टॉस सोडून घेऊया, टॉस सोडून घेऊया. दोन्ही संघांमध्ये टॉस सोडून करतील. या टॉस दे. तर नक्कीच या ठिकाणी टॉस सोडवला गेलाय. आणि विकी, आपण थांबायचं आहे. डिसिजन काय आहे, सागर कोण जिंकलाय? गोलंदाजी, आपण बॅटिंग आहे. नक्कीच मी विनंती करेन शंकर साहेबांचा सन्मान करून घ्या, शुभ सन्मान. सर्वप्रथम शंकरजी उतेकर हवालदार आपल्या साखर चौकीच्या त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, पुष्प आणि त्यांचं सन्मान चिन्ह एक आठवण म्हणून भेट दिली जाते. एक फोटो काढायचा आहे, बाबा सांगतायत, चांगला सुंदर एकदम अप्रतिम फोटो क्लिक करा. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवलात. आणि सर, आपण दिलीपजी उतेकर यांच्याकडून त्या टीमसाठी आपल्या विजय झाल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि विकी आणि रोहनसाठी 100 प्राईज आहे, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला जीपे करतो. वेल प्लेड. आणि चांगली येणारी मॅच देखील चांगली करा अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. टीम पाली आणि टीम साखर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये